पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरणाच्या जवळपास पोहोचलेले थोडे लोक आहेत. हालेलुया. ते लोक आता तरी जागे हो. हालेलुया. म्हणजे मरणापासून वाचू शकताय. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तिसऱ्या वचनाद्वारे सांगत आहे, चोराप्रमाणे परमेश्वराचा येणे आहे. कधी पण येणार, कधी पण येणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 आत्ताच मला कोणतरी फोन करून सांगितलं, फादर आज माझ्या पप्पाचा मरणाचा दिवस आहे, पप्पांचा आठवण तुम्ही विसरू नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांनी ज्या पप्पा विषयी बोलले ते पप्पा अनेक वेळ मरणाच्या अनुभवातून गेलेले मला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेलियासारखाच आहे. हालेलुया. तेव्हा अंमलासमध्ये फोन करणार. हालेलुया. अनेक वर्ष त्या आजोबा अंमलासच्या एका आशीर्वादाद्वारे परत जगलेले होते. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण पवित्र संस्काराला हालेलुया. देवाचे वचन सांगत आहे, चोराप्रमाणे मरणार. ते सांगून बरे येत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर सर्वात महत्वाचे वचन हालेलुया. हालेलुया. चौथं वचन आहे. आता आपण ऐकूया 4 आणि 5 वचन. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाही अशी थोडकी नावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असे थोडे लोक आहेत ज्यांनी आपले वस्त्रे, आपले कपडे अजूनपर्यंत मळकट होऊ दे म्हणून, नाही होऊ दे म्हणून सांभाळलेले लोक. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक असे आहेत ज्यांचे कपडे अजून शुद्ध आहेत, जबरदस्त सांभाळलेले लोक आहेत. पाप त्यांच्या अगदी जवळ येऊन गेलेला आहे, तरी पापाबरोबर ते लोक लढाई केली. त्यांनी एवढं लढाई केली की पापानं त्यांनी हारवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असे काही लोक आहेत. हालेलुया. धन्यवाद येशू. ख्रिस्त मंडळीच्या सामर्थ्यवान लोक आहे असे लोक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज फादर लोक या लाल कपडे घातलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पापासाठी लढाई समोर येत आहे तेव्हा रक्त सांडून सुद्धा आपले वस्त्राचा पावित्र्य सांभाळलेले जे संत रक्तसाक्षी लोक आहेत त्यांच्यासाठी या लाल कपडे आहेत. प्रेज द लॉर्ड. संत लॉरेन्स विश्वासासाठी पवित्र कपडा जे बप्तिस्माच्या वेळी मिळालेला आहे. हालेलुया. ते शेवटपर्यंत सांभाळलेले व्यक्ती होते संत लॉरेन्स. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संतांचा राणी कोण आहे?
संतांचा राणी कोण आहे? जोरात बोलू. पवित्र मरिया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने देवाला आमेन बोलले. देवाला तिने होय बोलून टाकले. देवाला तिने जे आमेन बोलले ते शेवटपर्यंत असलेल्या एकच आमेन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शब्द लोकांनी आमेन बोललेले लोक आहेत. तरी माता मरियाने बोललेले जे आमेन आहे ते संत लोकांच्या आमेन पेक्षा एक निराळा आमेन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत लोकांना देवाने कृपा दिली देवासाठी काम करायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माता मरियाला देवानी एक हत्यार सारखे वापरून घेतले. देवाच्या हातातील कृती मरियेला वापरून देवाने करून घेतली. तिने देवाला जे एक आमेन बोलले त्या आमेन कधीही इकडे तिकडे गेलं नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून तिचा नाव देवाच्या नावाबरोबर जोडलेलं आहे. देवाबरोबर पूर्ण सहकार्य केले. हालेलुया. 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 जे कोणी शैताना विरुद्ध पापा विरुद्ध लढाई करतायत त्या सर्वांविषयी देवाने बोललेले वाचन आहे. त्यांना स्वर्गामध्ये असलेले एक वस्त्र आहे. ते स्वर्गातील वस्त्र त्यांना घालायला भेटणार. परम पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. पाचवं वाचन आपल्याला सांगत आहे की माता मरियाच्या सोबत हे जे संत लोक आहेत जे वचनानुसार जीवन जगलेले लोक आहेत कपडे सांभाळलेले लोक आहेत. हालेलुया. त्यांचे नाव जीवनाच्या पुस्तकामधून कधी मिटले जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. जीवनाच्या पुस्तकामध्ये त्यांचं नाव कायमचा लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे काही लोकांचे नाव जीवनाच्या पुस्तकातून मिटवलं जाणार असे पण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जीवनाच्या पुस्तकामध्ये आपले नाव असू दे. लढाईमध्ये शेवटपर्यंत जे टिकणार आहेत त्यांच्या विषयी पवित्र ग्रंथ सांगत आहे की त्यांना देव स्वतः नावाने हाक मारला. हालेलुया. हालेलुया. आपण एक आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी उभं राहूया. प्रेज द लॉर्ड. मी वर्षा गंडा अर्नामी बोलते. माझी मुलगी 3 वर्षाची असताना तिला ट्यूमर झालेलं. ऑपरेशन केलं. डॉक्टर ते इलाज होणार नाही पण तरी सुद्धा मी देवावर विश्वास ठेवला आणि कल्याणला गेलो. पहिलं शिबिर होतं माझं आणि फादर होते आणि फादरांनी सांगितलं. मी 2 दिवस रडत होती प्रार्थनेमध्ये
आणि त्याजवळ बसलेली आणि फादराने सांगितलं की एक बाई आली, ती 2 दिवस झाले रडते तिच्या मुलीसाठी. आणि त्या क्षणाला मी विश्वास ठेवला आणि फादरांना जाऊन सांगितलं. आणि त्या क्षणापासून मी त्या मुलीला देवाच्या चरणाशी समर्पण केलं. आणि आज ती मुलगी 20 वर्षाची झालेली आहे. अजूनपर्यंत तिला मी डॉक्टरकडे कुठेच नाही नेलं. आणि आज ती नर्स आहे. म्हणून मी प्रभूचे गौरव करते, प्रभूला धन्यवाद देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. हालेलुया. कोणाच्या तरी कानामध्ये तक्रार असून कानामधून पाणी पू वगैरे बाहेर पडताय, कानाला दुखणं होत आहे, अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आता बरे करत आहे. आपल्यामध्ये अनेक लोकांच्या छातीमध्ये काहीतरी ओझ होते, ते छातीमध्ये ओझ सारखा काहीतरी होते, ते निघून गेला. असे एक अनुभव अनेकांना देवाने आता दिलेला आहे. छातीमध्ये काहीतरी ओझ सारखा काहीतरी होते, आता मोकळा झाल्यासारखा वाटत आहे. असा अनुभव कोणाला आला तर जरा हात वर करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दोघांना प्रभूने आशीर्वाद दिला. आपण देवाला धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. शरीरातील हाड दुखत आहे असे त्रास असलेल्या लोकांना, दृष्टी कमी पडायला लागलेले कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाचा तरी घशामध्ये, नाकामध्ये, डोक्यामध्ये वर खाब भरलेला आहे, सर्दीचा त्रास जबरदस्त होत आहे, असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे, ते मारामारीमध्ये जाऊन जॉईन होत आहे. कोणतरी मारामारी करताय, कोणतरी भांडण करताय, असे कळाला दिसलं तर लगेच जाऊन त्यामध्ये सामील होत आहे. हे स्वभाव देवाला न आवडणारा स्वभाव आहे. त्याबद्दल पश्चाताप केल्याने तुझ्या घरामध्ये एक आशीर्वाद येणार. हालेलुया. हालेलुया. मी माझ्या कामासाठी मारामारी केलं नाही, मी दुसऱ्याच्या कामासाठी मारामारी केलं म्हणून त्यात काही पुण्याही नाही. मारामारी पाप आहे. देवाने कोणालाही त्यासाठी अधिकार दिलेला आहे. हालेलुया. हाताच्या संबंधामध्ये असलेली एक दुःखणे कोणाचा तरी प्रभू दूर करून देत आहे. कोणतरी पहिले आज्ञा मोडल्यामुळे त्याच्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारचं बंधन आलेलं आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला सांगत आहे, पश्चाताप कर आणि जीवन बदलून घे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.